मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बरंच झालं. 2 दिवस करणाळ्याची असाइनमेंट मिळाली आणि मी आपसुकच मुंबईपासून दूर गेलो. पनवेलपासून पुढे पेणच्या रस्त्यावर कर्नाळा अभयारण्य म्हणून छान स्पॉट आहे. तिथे नेचरचे चांगले शॉट्स आणि धबधब्याखालचे काही बाथिंग सीन्स घ्यायचे होते. व्हिज्युअल्स घ्यायची होती. त्यासाठी कंपोजिशन नॅचरल हवं होतं. त्यामुळे आर्टिफिशियल लाइटिंग बरोबर न घेता युनिट बरोबर मी जीपने कर्नाळ्याला गेलो. तिथेच कॉटेजवर राहून पहाटेचे सूर्योदयापूर्वीचे आणि मग सनसेटच्या कॉम्पोजिशनचे शॉट्स घेतले. मॉडेल म्हणून ॲना नावाची नवीनच पोरगी होती. एकदम बिनधास्त. बिकिनी घालून कॅमेऱ्यासमोर वावरताना मोठमोठ्या नट्याही बिचकतात. पण ॲना मात्र अगदी फ्रीली इझी शॉट्स देत होती. रात्री कॉटेजवर आमच्याबरोबर ड्रिंक्स, डान्स आणि डिनर ह्यातही ती सामील झाली होती. मेकअपमन बोरसे, ड्रेस डिझायनर आनंद आणि आर्ट डायरेक्टर डिसूझा ह्या तिघांची तिच्याशी चांगलीच घसट होती. त्या तिघांशीही ती अगदी समरसून नाचत होती. तेही तिच्या अंगाशी खेळत होते. मी मात्र माझी व्हिस्की आणि विल्स घेऊन शांतपणे पीत होतो. मलाही 1-2दा नाचायला बरोबर घ्यायचा प्रयत्न केला होता तिने. पण मी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही म्हटल्यावर व्हॉट अ बोर असं म्हणत तिनेही नाच सोडून दिला. पहाटे उठून सूर्योदयाच्या आधीच्या नैसर्गिक वातावरणात शॉट्स घ्यायला जायचं म्हणून मी कॉटेजमध्ये जाऊन लवकर झोपलो होतो. झोप येत नव्हती कारण समोर सारखी पारू येत होती. तिच्या मिठीत अनुभवलेली ती गोड ऊब, तिच्या ओठांचा तो स्वाद, तिच्या अंगाचा तो मत्स्यगंध. त्या आठवणीनेही अस्वस्थ झालो. शेजारच्या रूममध्ये ॲनाशी डिसूजा शृंगार करीत असावा, कारण तिच्या खिदळण्याचा आणि त्याच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. बाहेर शेकोटीजवळ आनंद आणि बोरसे अजूनही पीत बसले होते. लवकर उठायचं म्हणून मी मात्र सिगारेट विझवल्याने पांघरून डोक्यावरून ओढून घेतलं. पण पारू मात्र पांघरुणातूनही डोळ्यांपुढे स्पष्ट दिसत होती. करणारा व्हिजिट संपवून दुसऱ्या दिवशी दुपारी परतलो. 1 वाजेपर्यंत मार्केटशी पोचायचं होतं मला. पण टॅक्सी मिळेस्ते तोवर उशीर झाला आणि 1:30 वाजता आम्ही स्टॉपवरती पोहोचलो. पारू आणि तिच्या मैत्रिणी कोणीच दिसेना. बहुतेक वाट पाहून गेली असेल म्हणून निराश होऊन रूमवरती परतलो. काय झालं असेल ह्या 2 दिवसांत? पारूचा बाप काय म्हणाला असेल का तिला? तिने त्याला सांगितलं असेल का? सकाळी लवकर उठून फोटोग्राफी केल्यामुळे डोळ्यांवरती झापड येऊ लागली होती. भिंतीवरच्या पारूच्या क्लोजअपकडे पाहत कधी झोप लागली ते माझं मलाच कळलं नाही. जाग आली ते दार कोणीतरी वाजवतंय असं वाटल्याने. डोळे चोळीत चोळीत दार उघडलं. किती वाजले होते कुणास ठाऊक. मला धक्काच बसला. दारात स्वतः परशा भोईर अनेक वृद्ध इसम उभे होते. काय बोलावं तेच कळेना. जाम फाटली. म्हटलं आता मेलोच बहुतेक. पण परशादादा एकदम डोक्यावरती पांढरी टोपी, चांगला शर्ट व खाली त्रिकोणी लुंगी लावून उभा होता. या दादा या ना, मी त्यांना आत घेत म्हटलं. रूममध्ये शिरून इतरत्र पाहत परशा कुठे बसायचं ह्याचा विचार करीत भिंतीजवळ गेला. नशिबाने पारूशिवाय आता कोणाचेच फोटो लावले नव्हते म्हणून बरं. पारूचे फोटो पाहून तो म्हणाला, पंढरी दादा बघा, साहेबांनी काढलेत पारूचे फोटो. काय मस्त दिसते ना पोरगी. पंढरी दादांनी मान डोलावली. लालसर चष्मा, डोक्याला काळी टोपी, पांढरे दाढीचे खुंट, खाकी लांब चड्डी आणि पांढरा सदरा. बसा ना बसा. मी खुर्ची आणि स्टूल पुढे करीत म्हणालो, आज कसं काय येणं केलं? माझा घसा कोरडा पडतोय असं मला उगीचच वाटलं. हे आमचे पंढरी दादा, गावातले सगळ्यात मोठे, गावकीचे अध्यक्ष. मी रितसर नमस्कार केला. पंढरी दादांनी मान डोलावली. तुम्ही पारूला मागणी घालायला आलेला तेव्हा मी काय जास्त बोललो नाही. परशा दादा त्या मनाने शांतच वाटत होता. पण सारंग, आमच्या पंढरी दादांना बोललो मी, आपण तुम्हाला भेटून काय ते सांगूया. जीव थोडासा भांड्यात पडला.
म्हटलं म्हणजे आज काही जीव जात नाही तर आपला. पंढरीदादा खाकरले. घसा साफ करून बसक्या आवाजात म्हणाले, सारंग, आमच्या समाजात पुरीचं लगीन करताना तिला बाहेरच्या माणसाला द्यायची रीत नाही. आम्ही कोली लोकांतन सोयरीक करतो. वाडवडिलांपासना चाललेली रीत हाय ती. काय? मी होकारार्थी मान डोलावली. तर तुम्ही काय आमच्या समाजातले नाही. कुठले तुम्ही? दादा, मी वेंगुर्ल्याचा. आईबाप कुठे असतात? आई नाहीये. वडील मोठ्या भावाकडे असतात मुंबईतच. पण माझा काहीही संबंध नाही त्यांच्याशी. माझा मी स्वतंत्र राहतो आहे. ते ठीक आहे. पर लग्नाला घरातले मोठे कोण येणार की नाही? नाही, आमच्या घरातलं कोणीच नाही. कमाई किती? फोटोग्राफीचा धंदा म्हटला की एका महिन्याला 15-20 हजार, नाहीतर दुसऱ्या महिन्याला काही नाही असं असतंय. बरं, खोली ही एकच का? हो, बाहेर टेरेस पण आहे. आमचं घर बघितलंय का तुम्ही? त्या मानाने ही खोली. मला मान्य आहे, पण मी नवीन जागा घेईन. आजवर एकटा जीवच होतो म्हणून विचार नाही केला. पारूशी लगीन का करायचंय तुम्हाला? आत्तापर्यंत पंढरी दादांशीच बोलणं चाललेलं असताना मध्येच परशा दादा मुद्द्यावरती आला. काय सांगावं? मला आवडते ती. माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि तिचंही आहे माझ्यावर. मी ठामपणे म्हणालो. आणि दादा, मी तिच्याखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही. मग कुवाराच राहणार की काय? हो, आत्तापर्यंत एकटाच राहतोय. यापुढेही राहीन. पण दादा, एकच सांगतो, तुमच्या पारूमध्ये खूप चांगले गुण आहेत. मी तिला शिकवीन, खूप मोठी करीन आणि लग्न केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. पंढरी दादा आणि परशा दादा ह्या दोन्ही दादांनी एकमेकांकडे पाहिलं. आणि आम्ही तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं असलं तर? परशा दादाने विचारलं. तुमच्या मुलीच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला तसं करायचं असेल तर माझं काहीही म्हणणं नाही. दादा, आम्हाला पळून जाऊन लग्न करून तुमची बेअब्रू करायची इच्छा नाहीये. ह्यापुढे मात्र तुमची मर्जी. एका दमात पण स्वर खालचा ठेवून मी वरील सर्व वाक्य म्हटलीत. पुन्हा दोन्ही दादांनी एकमेकांकडे पाहिलं. काही क्षण अस्वस्थ शांततेत गेले. नंतर पंढरी दादांनी बरोबर असलेल्या पिशवीत हात घालून एक नारळ आणि ₹1.25 बाहेर काढला आणि परशा दादाच्या हातात दिला. परशा दादा उभे राहिले. माझ्या हातात नारळ आणि ₹1.25 ठेवीत म्हणाले, सारंग, लगीन ठरलं. मी माझी मुलगी पारू हिचं लगीन तुमच्याशी ठरवलं, पण काही अटींवरती. माझा विश्वासच बसेना. आनंदून मी म्हणालो, बोला दादा. एक म्हणजे सगळा खर्च आम्ही करणार. लगीन आमच्या प्रथेनुसार आणि आमच्या घरच्या मांडवातच होणार. आम्हाला जमेल तेवढा खर्च आमच्याकडून करणार. तुमच्या बाजूचे किती बी लोक बोलवा. सगळे जेवायला आणि 2 दिवस राहायला येवन देत. काय पण फिकर नाही. मान्य आहे दादा. थँक्यू सो मच. मी परशाशी हात मिळवले. आता मुहूर्त ठरला का उरवून देऊया बार. पंढरी दादांनी पाठीवरती थोपटत म्हटलं. हल्दीने भरलाय पातल बाईचा, पातल गो लग्नाचा. ह्या गो दांड्यावरून सो बोलतो नवरा कुणाचा येतो. पारू गो पारू वेसवचे पारू. वर आयले तुला वर आयले. एका मागून एक पारंपरिक कोळी गीतं वर्सोवा कोळीवाड्यात लाऊडस्पीकरवरती वाजत होतीत. संपूर्ण कोळीवाड्यालाच उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. दागिन्यांनी मढलेल्या भरजरी लुगडी नेसलेल्या घरंदाज कोळणी आंबाड्यात वेणी तुरे नाहीतर गजरे मावून दिमाखाने मिरवीत होत्या. कोळी बापये इस्त्री केलेल्या त्रिकोणी लुंग्या कमरेला बांधून, नवीन शर्ट टोपी घालून, वयाचा मुलाहिजा न ठेवता गाण्यांच्या तालावरती पोराटोरांसोबत धुंद होऊन नाचत होते, पीत होते, मदहोश होत होते. वर्सोव्याच्या कोळी समाजाचा अध्यक्ष परशा भोईरच्या एकुलत्या एक मुलीचं पारूचं लगीन म्हणजे गेले 10 दिवस गाजत होतं. निव्वळ त्यांच्या पद्धतीने लग्न करायचं ठरल्यामुळे मी अगदी ते म्हणतील तसे सोपास्कार करून घेत होतो. परशाने अंतोनला आणि त्याच्या मित्रांना महिनाभर आधी माझ्या घरी पाठवून नवीन कपडे शिवून घ्यायला ऑर्डर दिली होती. घरातलं सारं सामान हलवून वर्सोवा जोगेश्वरीच्या म्हाडाने बांधलेल्या लो इन्कम ग्रुप LIGच्या टेनमेंटमध्ये नवीन जागेत नेऊन लावलं. नवीन घरात पेंटिंग, फर्निचर सारं काही त्यांच्या चॉईसप्रमाणे सजवलं.
मी आपला त्यांच्या हौसेला हो म्हणत गेलो. एका महिन्याभरात माझ्यात एवढा बदल होईल असं कोणा ज्योतिषाने जरी मला सांगितलं असतं ना, तरी मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नसता. लग्न ठरल्यापासून पार पडेस्तोवर जणू काही मी राहिलोच नव्हतो. इतके दिवस एकलकोंडा आयुष्य जगणारा मी आता सतत माणसांच्या गराड्यात होतो. वर्सोवा एरियात काळं कुत्रं सुद्धा ओळखत नव्हतं मला गल्लीतलं. तर आता वर्सोवा कोळीवाड्यातच जणू काही मी जावई झाल्यासारखा माझा नेहमीचा पानवाला सुद्धा विल्सचे पैसे घ्यायला तयार होईना. माझ्या टेरेस फ्लॅटमधल्या डार्क रूम सकट सगळं काही अंतोनच्या दोस्तांनी रिकामं करून टेनमेंटमध्ये नेलं. माझ्या वतीने लग्नाला काही निवडकच दोस्त मंडळी हजर होती. सीमा माझी करवली म्हणून भरपूर मान सन्मान घेत मिरवत होती. जावयाचे पाहुणे म्हणून अजितेम, बॉबी, डिसूझा, आनंद, बोरसे वगैरे मंडळी वर्सोवा गावात भरपूर पीत होती, खात होती, मासे हाणत होती, पुख्खे झोडत होती. गावभर लाइटिंग केलं होतं, वाजंत्री वाजत होतीत, व्हिडिओ शूटिंग, रेकॉर्ड्स, बँड काही विचारूच नका. वरातीच्या वेळेस तर चौकात फटाक्यांचे कोटच्या कोट लावले जात होते. स्वप्नातच माझं लग्न व्हावं अशा धुंद वातावरणात पांढरा सूट घालून मी उघड्या लांबलचक मर्सडीजमध्ये पारूसह वरातीला निघालो होतो. हळदीने भरलेली पिवळ्या जर्द शालूमधली सोन्याने मढवलेली पारू एखाद्या जर्द नागिनीसारखी सुंदर दिसत होती. तिचं मखमली शरीर हळदीमुळे अधिकच तेजस्वी दिसत होतं. सर्वत्र चाललेली हौसमौज, कारपुढचं नाचगाणं, व्हिडिओचं भडक डोळं दिपवणारं लाइटिंग सगळं पाहून माझ्याकडे बघून गोड हसत होती. तिच्या दृष्टीने तर तिच्या मनाप्रमाणे सगळं झालं होतं आणि परशाच्याही. माझ्या दृष्टीने तर काय कल्पनेच्या बाहेरचंच वाटत होतं. मी माझ्या आयुष्यात 35व्या वर्षी कधी एका विशीच्या मुलीशी लग्न करेन आणि तेही इतक्या धूमधडाक्यात असं वाटणं वास्तव्याच्या पलीकडचंच होतं. सीमा, अजितेम सगळेच जण त्या नयनरम्य आणि अफाट खर्चाच्या सोहळ्याने दिपून गेले. माझ्या घरचं कोणीच नसल्यामुळे सीमा आणि अजितेमलाच त्यांच्या रीतिरिवाजांप्रमाणे मानपान करायला परशाने मागे पुढं पाहिलं नव्हतं. पारू सासरी निघालेली पाहून नकळत परशा दादासारख्या अवाढव्य देहाच्या माणसानेही मान वळवून डोळे कोरडे केलेले माझ्या नजरेतून सुटलं नाही. उंबरठ्यावरती नववधूला ओवाळण्यासाठी सीमा जातीने हजर होती आणि माप ओलांडून पारू भोईर उर्फ पारू चंद्रहास सारंगने माझ्या ग्रहस्थीत प्रवेश केला. किंबहुना परशानेच आम्हाला घेऊन दिलेल्या नवीन घरात प्रवेश केला. सारंग, कसं वाटतंय आज? सगळे पाहुणे आम्हाला दोघांनाच घरात मोकळे सोडून निघून गेल्यावर पारूने विचारलं. खरं सांगू का, स्वप्नात असल्यासारखं. तिच्याजवळ जात मी म्हणालो. आज तिच्या अंगाला हळदीचा आणि सुवासिक अत्तराचा सुगंध येत होता. नेहमीचा माशांचा दर्प अजिबात नव्हता. आमच्या टेनमेंटच्या छोट्याशा घरात बाहेरची खोली, किचन, टॉयलेट्स, मागच्या बाजूला बंदिस्त अंगण आणि बाहेरच्या खोलीतच एक पोटमाळा आणि त्यावरती जायला एक छोटासा जिना होता. आमचा बेड त्याच माळ्यावरती ठेवून फुलांनी सजवला होता. आपल्या मस्टर्ड कलरच्या साडीसकट सगळा साजशृंगार तसाच ठेवून ती बेडवर बसली होती. तिच्या अंगाचा सुवास भरभरून घेत मी तिला जवळ घेतलं. मला बी सपनच वाटतं हे, डोळे मिटून घेत ती म्हणाली. पारू, तू इतकी छान दिसतेस की मला तुझे सगळ्या अँगल्सने फोटोज काढत बसावंसं वाटतंय बघ. ओंजळीत चेहरा झाकून घेत ती अस्पष्टपणे म्हणाली. लय फोटो काढलेत आज आणि व्हिडिओ पण होता ना, मग आणि फोटो कशाला? अगं ते दुसऱ्यांनी काढलेले. मी मला हवे तसे पोजमध्ये काढणार आहे. मग पुन्हा उद्याला काढा. हा काय फोटो काढायचा वखत आहे काय? मग कसला आहे? मला लाज वाटते सारंग, म्हणून तिने मला मिठीच मारली. त्या धुंद स्पर्शाने अंगावरती रोमांच उभे राहिले. त्या पोटमाळ्याची उंची इतकी कमी होती की उभं राहिल्यावर माझा आणि माझ्याच एवढ्या उंचीची असल्यामुळे पारूचंही डोकं वर लागत होतं. दिवा बंद करायला मी उभा राहायचा प्रयत्न केला आणि धाडकन डोकं आपटलं. त्याबरोबर पारूला जोरात हसू फुटलं. सारंग, ह्या माल्यावर उभा राहायचा नाही, फक्त झोपायचा, मिश्किलपणे हसत ती म्हणाली आणि मी दिवा बंद करून तिच्या कुशीत शिरलो.
मत्स्यगंधा आज तर कस्तुरीच्या गंधात न्यायल्यासारखी भासत होती. तिच्या अंगाचा उन्मादक गंध नाकपुड्यांत भरभरून घेत मी धुंद होत होतो. आजची रात्र आमच्या मिलनाची रात्र होती. इतक्या दिवसांच्या मानसिक मिलनानंतर आज प्रथमच दोन प्रेमी वेडे एकमेकांच्या शारीरिक आकांक्षांना उजाळा देणार होते. मी अत्यंत एक्साइट झालो होतो आणि पारू तिच्या परीने मला खूप साथ देत होती. तिचे आजवर स्वप्नवत भासणारे रोमांचकारी उन्नत रोज आज प्रथमच मी आजमावले आणि त्या अंधारातही त्यांची टंच उभारी मला पूर्णपणे अंकित करून गेली. काय होतंय हे कळायच्या आतच मी थरारलो. माझा घसा कोरडा पडला, गात्र शिथिल झालीत आणि माझी मिठी सैल झाली. काय झाला सारंग? तुम्हाला एवढा घाम कसला आला? काही नाही पारू. आज दिवसभर खूप दमायला झाले ना ग, म्हणून थकवा वाटतोय. बस सावरून घेत मी म्हणालो. थोडा टाइम आराम करा. दूध आणून देऊ का? नको पारू. मग पाणी पाहिजे? नको पारू. मला काही नको. मला तुझ्या कुशीत स्वस्तपणे झोपू देत. मोठ्या आवेगाने आणि उभारीने तिने माझं मस्तक आपल्या कुशीत घेतलं आणि ती मला थोपटू लागली. तिच्या आक्रमक पवित्र्यापुढे मी पराभूत आहे ही जाणीव हृदयाला भोकं पाडू लागलीत. केवळ थकव्याचा आधार घेऊन शांतपणे तिच्या कुशीत तिच्या उघड्या अंगाचा उन्मादक गंध भरभरून घेत पडून राहिलो खरा, पण एक विलक्षण अस्वस्थता भेडसावू लागली आणि मनाच्या शांत सागरात विचारांचं थैमान सुरू झालं. जीवनातल्या प्रथम शृंगाराच्या अविट गोडीच्या प्रसंगी असा अवसान घात का झाला? तिच्या शरीराच्या काल्पनिक ओढीनेच मी एवढा एक्साइट झालो की आणखी काही? तप्त अंगाने पारू नायला जाणे मला थोपटीत झोपी गेली. पण तिच्याही मनात काही आलं असेल का?